सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या पुतळा दुर्घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईकांनी आरोपांची तलवार उपसली। पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत वाटला असा गंभीर आरोप वैभव नाईकांनी केला। तसंच पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत शिल्पकार जयदीप आपटेला फक्त 26 लाखच मिळाले असा नाईकांचा दावा आहे। एवढंच नाही तर नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन देखील जिल्हा नियोजन समितीच्या पैशातून टाकण्यात आलं होतं असं वैभव नाईक म्हणतात। या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं सांगून वैभव नाईकांनी राणे पिता पुत्रांना थेट आव्हान दिलंय। या ठिकाणी हे 5.5 कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणींच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत, सुशोभीकरण असून देत, ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झाले आहे त्याचंसुद्धा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे। मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजनमधून पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल। मोदींच्या गाडीमध्ये हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही, मोदींकडे नाही आहेत। असं पहिल्यांदाच आहे की हे लेखी पत्र दिले त्यांनी, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे दिले। जिल्हा नियोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।